एकनाथ आणि नाशिकच्या पोलीस महानिरीक्षकांचे फोटो व्हिडिओ अंजली दमानियांकडून पोस्ट। दत्ता कराळेंनी खरातला 18 फोन कॉल्स केल्याचा दमानियांचा आरोप। त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनाचं काळा बाजार प्रकरण भोवलं। राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलगला अटक। नाशिक पोलिसांची कारवाई। अशोक खरातचा एन्काउंटर होण्याची शक्यता। प्रणिती शिंदेंचा आरोप। सत्ताधाऱ्यांकडून शिंदेंवर टीकास्त्र। नितीश कुमार यांचा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा। सम्राट चौधरी उद्या घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ। मोहोळ तालुक्यात पैशांसाठी विवाहितेची गळा दाबून हत्या। पती आणि सासूला मोहोळ पोलिसांनी केली अटक। आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन तर चैत्यभूमी परिसरात हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी। आता सविस्तर बातम्या पाहूयात। संभाजीनगरमध्ये तापमानाने उच्चांक गाठलाय। हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार कमाल तापमानामध्ये वाढ झाली आहे। सोमवारी कमाल तापमानाचा पारा 41.2 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊन पोहोचला। यंदाच्या उन्हाळ्यातील हे सर्वाधिक तापमान आहे। पुढील 4 दिवसांमध्ये तापमानामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमानाने आपलाच रेकॉर्ड मोडलाय। यंदाच्या उन्हाळ्यातलं सगळ्यात जास्त तापमान काल नोंदवलं गेलं। 41.2 अंश सेल्सिअस पर्यंत शहराचं तापमान पोहोचलंय। त्यामुळे नागरिकांना काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे। आपण बघू शकतो ज्या नागरिकांना दुपारच्या सत्रात उन्हामध्ये बाहेर पडावं लागतं ते नागरिक आपली स्वतःची काळजी घेताना या ठिकाणी दिसून येत आहेत। कुणाच्या डोक्यामध्ये हेल्मेट आहे, कुणी रुमाल बांधलाय, तर ज्या महिला आहेत, तरुणी आहेत, त्यांनी देखील स्कार्फने आपला पूर्ण चेहरा या ठिकाणी बांधून घेतलाय। कारण उन्हापासून वाचण्यासाठी वेगवेगळे पर्याय आता नागरिक वापरताना आपल्याला दिसतात। कारण मागील 2 दिवसापासून छत्रपती संभाजीनगरच्या तापमानामध्ये कमालीची वाढ झाली। त्यामुळे आजारी पडण्याची संख्या देखील नागरिकांची वाढली। उष्माघाताचा धोका वाढलाय। त्यामुळे आरोग्य विभागाकडून देखील नागरिकांना वेळोवेळी काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय। आरोग्य विभागाकडून वेगवेगळी काळजी घेतली जाते। ORS असेल, त्यासोबतच अजून थंड पेय जास्त घेण्याचे आवाहन असेल, असं वेगवेगळं आवाहन आरोग्य विभागाकडून केलं जातंय। त्यामुळे नागरिक देखील आता आपल्याला मोठ्या संख्येने या ठिकाणी बाहेर पडतात। नेहमी या रस्त्यावरती जी वर्दळ असते ती वर्दळ यावेळेस तरी या दुपारच्या सत्रामध्ये दिसत नाही। पुढचे 2 ते 3 दिवस जे आहेत ते अजून जास्त नागरिकांसाठी महत्त्वाचे असणार आहे। कारण पुढच्या 3 दिवसामध्ये उष्माघाताचा धोका अजून जास्त सांगितलाय। यापेक्षाही शहराचं तापमान वाढू शकतं। त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। अविनाश कानडजे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर। मराठवाड्यामध्ये आपण पाहतोय 40च्या पारा गेलेला आहे। विदर्भाची देखील परिस्थिती काहीशी सारखीच आहे। अकोल्यामध्ये उन्हाचा कडाका आता असह्य होऊ लागलाय। तापमानाचा पारा 43 अंशावर गेल्यानं अकोलेकर होरपळून निघत आहेत। अकोल्यामध्ये ढगाळ वातावरण निवळताच सूर्यानं रौद्र रूप धारण केलंय। गेल्या 3 दिवसांमध्ये कमाल तापमानामध्ये तब्बल 5 ते 6 अंशांची वाढ झाली आहे। रविवारी अकोल्याचं तापमान हे 43.1 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं, तर दुसऱ्याच दिवशी 43.8 अंशाचा पारा इथे दिसला। दुपारच्या वेळी अकोल्यातील मुख्य रस्ते आणि बाजारपेठांमध्ये अक्षरशः शुकशुकाट असल्याचं दिसतंय। उन्हाच्या झळा इतक्या तीव्र आहेत की नागरिक दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये घराबाहेर पडणं टाळत आहेत। यामुळे बाजारपेठेतील गर्दी देखील ओसरली आहे। उन्हाळा लागताच अकोला जिल्हा पूर्णपणे तापत चाललेला आहे। अकोला जिल्हा हा मार्च महिन्यातच 40शी पार केली होती आणि आता एप्रिल महिन्यात अकोला जिल्ह्याने आता 43 अंशाचा पारा सुद्धा पार केलेला आहे। काही दिवसापासून सतत असलेल्या ढगाळ वातावरण हटताच अवघ्या 3 दिवसात तापमान झपाट्याने वाढत चाललेलं आहे। रविवारी 43.1 अंश सेल्सिअस एवढी नोंद करण्यात आली होती आणि काल 43.8 अंशावर हा उन्हाचा पारा चांगलाच चढलेला आहे। त्यामुळे अकोला शहर विदर्भातील सर्वाधिक उष्ण शहर ठरलं असून हीट वेव्हचा इशारा आता या ठिकाणी हवामान खात्याने दिलेला आहे। या वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांच्या जीवाची काहिली होत असून दुपारच्या सुमारास रस्ते ओस पडत आहेत। नागपूरतील प्रादेशिक हवामान विभागाने 13 ते 17 एप्रिल दरम्यान अकोला तसेच विदर्भातील इतर जिल्ह्यात उष्णतेची लाट तयार राहण्याच्या बाबत सूचना केलेल्या आहेत आणि या सूचनेनंतर आता प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे। कुंदन जाधव,
न्यूज 18 मराठी अकोला. काल अकोल्याचा पारा 43 अशी नोंद झाली. टीव्हीवर बातमी आली. भारतात सगळ्यात जास्त उष्ण शहर हे काल अकोला होतं. सकाळी 6 वाजता ऑटोवर यावं लागते आणि 6 वाजतापासून तर 12 वाजेपर्यंत थोडाफार धंदा होते आणि 12च्या नंतर तर काहीच धंदा नसते. आमचा परिणाम एवढा दुष्काळ झालेला आमच्या ऑटोवर की ऑटो रिक्षामध्ये सवारी पॅसेंजर सुद्धा बसत नाही. 12च्या नंतर आम्हाला गाडी चालावं की नाही चालावं स्वतःही असं कळत नाही आणि धंदा पाणी तर काहीच राहिला नाही. या उन्हामुळे खूप मोठा धंद्यामध्ये असर झालेला आहे. तर तिकडे वर्धा जिल्ह्यामध्ये देखील उष्णतेची तीव्र लाट कायम आहे आणि तापमान 43.1 अंशावर पोहोचलंय. या वाढत्या तापमानाचा फटका दुग्ध व्यवसायाला बसलेला आहे आणि दूध उत्पादनामध्ये सरासरी 20% घट झाली आहे. त्यामुळे शेतकरी आणि गोपालक हे दुहेरी संकटात सापडले. उत्पादन घटल्यानं खर्च निघणं कठीण झालंय. त्यामुळे आता हे दूध उत्पादक संकटात सापडले. विदर्भात उन्हाचा पारा जो आहे तो 40 अंशापार गेलेला आहे आणि याचा फटका शेतकऱ्यांचा जोडधंदा म्हणून जो दुग्ध व्यवसाय आहे तो शेतकऱ्यांकडून केला जातो, गोपालकांकडून केला जातो. मात्र तो दुग्ध व्यवसाय आता अडचणीत सापडतो की काय अशा स्थितीत शेतकरी सापडलेला आहे. विशेष म्हणजे ज्या गायींना हिरवा चारा पाहिजे असतो मात्र तो चारा मात्र उन्हाच्या झळामुळे वाळला गेलेला आहे आणि विदर्भामध्ये हा जो चारा आहे तो मिळत नाही आहे. याचा फटका जो आहे तो गायीच्या मिळणाऱ्या दुधांवर होऊ लागलेला आहे. मोठ्या प्रमाणात जो दूध निघतं ते मात्र आता कमी प्रमाणात निघायला लागलेला आहे आणि त्याची जी क्षमता आहे ती कमी झालेली आहे. विशेष म्हणजे चारा टंचाई आणि उन्हाच्या झळा यामुळे जो दूध उत्पादन जे आहे तर ते कमी झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. शेतकऱ्यांचा जोडधंदा म्हणून हे पशुपालन केलं जातं. मात्र या पशूंना शेतीच्या खर्चातून याचा खर्च भागविला जातो, यांना खर्च लावला जातो. मात्र शेतीबरोबरच हा सुद्धा व्यवसाय जो आहे तर तो धोक्यात आल्यामुळे अडचणीत सापडल्याचं दिसून येतं. नरेंद्र मते, न्यूज 18 मराठी, वर्धा. मध्ये भोंदू अशोक खरात वारसदार असलेल्या 100 खात्यांची चौकशी शिर्डी पोलीस करतायत. अनेक राजकीय आणि उद्योग व्यावसायिकांच्या नावे सुद्धा खाती या ठिकाणी आहेत. 57 जणांच्या नावावर 100 खाती उघडण्यात आली आहेत आणि कोट्यावधींचे व्यवहार यावर करण्यात आले. आतापर्यंत शिर्डी पोलिसांनी 64 खाती असलेल्या 35 जणांचे जबाब घेतलेले आहेत आणि आज आणखी 6 जणांना पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. या सगळ्यांचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी. अहिल्यानगर जिल्ह्यातील समता पतसंस्थेमध्ये 100 खाती अशी आहेत की ज्याला हा भोंदू अशोक खरात वारसदार आहे. या खात्यांवरनं कोट्यवधी रुपयांचा व्यवहार केला गेला. या खात्यांची शिर्डी पोलिसांकडनं सखोल अशी चौकशी सुरू आहे. आता मी शिर्डी पोलीस स्टेशन जवळ आहे. आपण जर बघितलं तर दिवसागणिक या ठिकाणी हे जे खातेदार आहेत यांना बोलावण्यात येतं. आतापर्यंत जवळपास 34 जणांच्या 64 खात्यांची जी चौकशी आहे त्यांचे जबाब जे आहे ते नोंदवण्यात आलेले आहे. ज्यामध्ये प्रतिभा चाकणकर आहे, त्याचबरोबर जे उद्योजक आहे पुण्यातले त्याच आणि विशेष म्हणजे 2 अधिकारी देखील परिवहनचे यांची देखील चौकशी आणि जबाब झाले. ज्यामध्ये त्यांनी हे जे खाते उघडले गेले किंवा सह्या केल्या गेल्या ह्या आमच्या नाही अशा प्रकारचा जबाब त्यांनी दिलेला आहे. अशोक खरातने या खात्यांचा वापर जो आहे तो पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी केला आणि जवळपास 60 कोटी रुपये या खात्यांवरनं देवाणघेवाण केली गेली. आता फक्त एक 10 ते 12 लोकांची चौकशी करणं बाकी आहे. 6 जणांना पोलिसांनी आज नोटीस काढलेली आहे आणि साधारण शेवगावचे हे त्याचे अनुयायी आहेत आणि त्यांच्या चौकशीतनं आता काय समोर येणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर.